नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आता शेताकडे चाललो। तर आता आमच्या या रस्त्याचं काम चालू आहे, जेसीबी चालू आहेत, हे साफ करणं चालू आहे। पहा, हे कचरा, हे जेसीबी इतकी अडचण आहे। पहा, या रस्त्याला एकदम असं 5 फूट अंतर आहे, झाडाला झाड लागते इकडून। हे इकडलं पण हाताला येते ही झाड, आणि इकडलं पण हे हाताला झाड येते। हे रस्त्याची खूपच अडचण होती आम्हाला। हे पहा कसा आहे हे रस्ता, इथून ट्रॅक्टर पण जात नव्हतं। हे वरी इकडं काठी आलेली, खाली इकडं असे खड्डे। तर आता खूप छान होत आहे रस्ता। समोर पहा, माग पाऊस येण्याच्या अगोदर समोर साफ केलेला आहे। हे झाड जे होते ते असे पूर्ण काढू काढू असे साईडला जमा केलेले आहे। सगळं फ्रेशच झालंय आता, नाहीतर बैलगाडी सुद्धा जात नसत या रस्त्याने। बैलाच्या डोळ्याला फाटी लागत गेली। म्हणून मी आता शेती आलो। पहा, आल्या इथं मला साप दिसला, दाखवतो तुम्हाला। या कचऱ्यामध्ये गेलेला आहे। बरं झालं मी समोर गेलो नाही, थोडं पाय पडत होता मुळा। अस्सील नाग आहे पहा, गरमी करायला त्याच्यात। इथं पण एक आहे छिद्र, या छिद्रामध्ये गेला काय की गरमी करायला त्याच्यामुळं। इथं कसं आहे, या जागेवर सावली पण आहे भरपूर, आणि हवा पण लागायची, त्याच्यामुळं ते इथं या जागेवर बसलेला होता। बरं झालं त्याचं तोंड असं छिद्रामध्ये होतं त्याच्यामुळं ते, नाहीतर मी या तुरीकडे पाहत पाहत थोडंसं आलो होतो। मला वाटलं इतक्या मैदानामध्ये काय असणार आहे, काटलाच। पण सर्पाचा जे धोका असते ते कधी पण शेतामध्ये काटलाच असते। काटला कसा असते, सावली पण राहते आणि हवा पण लागते। गरमी करायला त्याच्यामुळे चुकड्याचं थोडं सांभाळून खाली पाहून चालवावं लागणार आहे। आत्ताच मला एक साप दिसला पहा, कुठं गेलेला आहे पाण्याने भिजून। तुरीला खत टाकलं होतं पाऊस पडण्याच्या अगोदर, त्याच्यामुळं तूर खूप छान झालेली आहे। तर मित्रांनो, या शेजाऱ्यानं आमच्या केली होती हरभऱ्याची पेरणी, तर असा झालेला आहे पहा हे हरभरा। जे चढावर आहे ते बरं आहे, आणि हे बदकलामध्ये आहे ते पहा पूर्ण दबून गेलेलं आहे, काहीच दिसणं झालंय। हे 10-12 दिवस झालेले आहेत पेरणी करून। इतके दिवसामध्ये पूर्ण तासोट्या दिसायला पाहिजेच होता, पण पावसामुळे दबलेला आहे हरभरा। हे डुकराईने पहा या हरभऱ्याच्या रानामध्ये कसे खड्डे केलेले आहेत। हे हरभरा उकरून खातात। तर आता जातो मी असं इकडून नालीच्या पलीकडून, तिकडे पण तुरीचे एक वावर आहे। एका व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही, फवारणी करताना ते नालीवर हे टाकलं होतं दरवाजा, ती इथं वाहून आलेला आहे। हे पहा, या नालीमध्ये हे फुरसा अडकलेला आहे, आणि याला लागूनच पलीकडल्या काटाला ते दरवाजा बसलेला आहे इथं अडकून। हे घेऊन जातो आता तिकडं, इथून पलीकडं रान आहे आपलं। बरं झालं मी आता इथून सहज आलो, म्हणून ही मला दिसलं इथं। काही तुकडा असू शकते याच्या खाली। तर याला घेऊन जातो मी आता तिकडं शेतामध्ये आपल्या। मित्रांनो, आणलेला आहे वावरामध्ये, तर याला इथं देतो टाकून, नंतर टाकता येते नालीवर तिकडं। सध्या आता पाणी आहे तिथं, अजून पाऊस जर झाला तर वाहून जाऊ शकते खाली। इथं वरीच राहू देतो याला तुरीच्या रानात। तर मित्रांनो, अशी आहे पहा तूर, कशी वाटायली तुम्हाला कमेंट करून सांगा। ही आहे पहा नाली मित्रांनो, आता पण थोडं थोडं पाणी वाहणं चालूच आहे।
इथं पण डुकराईनं बरंच धिंगाणा केले, दिसायला उकरल्यासारखं. तुरीत पण भरपूर असं उकरून टाकलेलं आहे पहा. पण तुरीमध्ये काही तेवढं नुकसान होत नाही. हरभऱ्याच्या रानामध्ये असं उकरलं की पूर्ण पीक तिथून गायबच होती. आता हे तुरीच्या बुडाला पण खतलेलं आहे, तूरवरी उभी आहे. तुरीत तितकं नुकसान होत नाही. खूप हे शिदळ खाण्यासाठी उकरीत असतात डुकरं. हे उकरलेलं आहे. हे ट्रॅक्टरनं पेरलेली तूर आहे. 6 तास सोयाबीनची आणि 7व्या तासावर तूर. आणि तिकडं जे तुषार टाकलेलं होतं त्या रानामध्ये बेडवर लागवड केलेली आहे ती तूर. 6 फूट हाईट आहे. लागवड केलेल्या तुरीची थोडीशी कमी आहे, 5 फूट आहे. इथंच आहे ते साप पाहू शकता, या चित्रामध्ये आहे. सतर्कता ही प्रत्येक शेतकऱ्याची सुरक्षा आहे. हे पाहू शकता, एकदम असील नाग आहे. हे पहा, हे पहा, एकदम प्युअर असा नाग आहे. असाच होता, मी आल्या पण असाच होता. याच पोझिशन मध्ये अर्धा गेला होता, छिद्रामध्ये होता आणि अर्धा होता वरी. माझा असा 1-1.5 फुटाचाच अंतर राहिलं होतं. दुसरा पाऊल जर टाकला असता तर कदाचित त्याच्यावर पडला असता. पण योगायोगानं माझी नजर सहज खाली गेली आणि हे नाग चाललेला आहे. आलेला आहे या कचऱ्यामध्ये. आल्या जसा मी पाहण्याचा प्रयत्न केला तसाच आता पण त्या कचऱ्यामध्ये तिथंच ते थांबलेलं आहे. तर मित्रांनो, मी पितो आता पाणी. मित्रांनो, मी चाललो आता घराकडं. अजून पण रस्त्यानं JCBचं काम चालूच आहे. हे पहा, साफ करायला. मित्रांनो, मी आता घरी आलो आणि आरतीने मला दिलेली आहे सोनपापडी. गावातून आणली होती गाई. बया पण खायला. काय वाजलं? डब्बा. थोडं थोडं खाय ना, ठसका लागल. पाऊस झालेला आहे चालू. हे पहा, फरशा झालेल्या आहेत पूर्ण ओल्या. इकडून विदर्भामधून भरपूर आभाळ आलेला आहे. काय आकाशकंदील आता उद्या तुळशीचे लग्न झाले की पौर्णिमा झाली काढून ठेवावं लागते. मित्रांनो, आता झालेला आहे स्वयंपाक आणि करून घेतो मी जेवण. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.